नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनल मध्ये। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे हे थंबनेल बघून तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दत्त जयंती कोणत्या तारखेला आहे, दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण जी काही पारायणाची किंवा जी काही सेवा करणार आहे ती मोबाईलद्वारे आपण करू शकतो का, हे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दत्त जयंती ही 14 तारखेला कॅलेंडर मध्ये दिलेली आहे, कारण पौर्णिमा संध्याकाळी सुरू होणार आहे। पण उदय तिथीनुसार आपण सगळे 15 तारखेला दत्त जयंती करणार आहोत, कारण हिंदू संस्कृतीनुसार पौर्णिमा किंवा इतर काही जे सण येतात ते उदय तिथीनुसार जे असतात तेच आपण धरत असतो। त्याचमुळे आपण 15 तारखेची पौर्णिमा धरणार आहे। तर बघा मंडळी, दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक ठिकाणी आणि घराघरामध्ये गुरुचरित्राचे पारायण केले जाते। तर काही लोकांकडे गुरुचरित्राचा ग्रंथ नसतो, मग अशा वेळेस आपण मोबाईलचा यूज करू शकतो का, असा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहे। त्यांकडेच असे सगळेच ग्रंथ असतात असं नाही, पण मंडळी, गुरुचरित्र हा एक असा ग्रंथ आहे की या ग्रंथाचे पारायण केल्यानंतर आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो किंवा आपल्याला खूप जास्त मनशांती मिळत असते। तसेच स्वामींचा आशीर्वाद आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या गुरुचरित्राच्या माध्यमातून मिळत असतो। या दत्त जयंतीच्या निमित्ताने सगळीकडे स्वामींची भरपूर सेवा केली जाते, तसेच दत्तगुरूंची सुद्धा सगळीकडे सेवा केली जाते। त्यातलीच एक खूप प्रभावी अशी सेवा म्हणजे गुरुचरित्रांचं पारायण। तर मग हे पारायण आपण कशा पद्धतीने करायचं असतं, कोणी नवीन सेवेकरी असाल किंवा आपल्याला पहिल्यांदा पारायण करण्याची इच्छा असते पण आपल्याकडे ग्रंथ अवेलेबल नसतो, मग अशा वेळेस आपण मोबाईलच्या आधारे पारायण करू शकतो का, तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहे। बघा मंडळी, जर आपण फक्त वाचायचं आहे किंवा त्या ग्रंथाबद्दल माहिती करायची आहे तर, किंवा दुसरे कुठलेही आपल्याला स्तोत्र किंवा मंत्र हे ऐकायचे असतील किंवा म्हणायचे असतील तर आपण नक्कीच मोबाईलचा आधार घेऊ शकतो। पण पूर्ण जर आपल्याला पारायण करायचं असेल, गुरुचरित्र हा खूप जास्त प्रभावी आणि पवित्र असा ग्रंथ आहे, तर याचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर त्याचा ग्रंथ असल्याशिवाय पर्याय नाही। कारण ग्रंथ असल्यावर आपण त्या ग्रंथाची आणि त्या ग्रंथामध्ये असलेल्या दिव्य शब्दांची, जे आपल्या तोंडून बोलले जातात, त्यांची सुद्धा आपण एक प्रकारे पूजा करत असतो। जर तुम्ही याआधी कोणी पारायण केलं असेल किंवा जर तुम्ही बघितलं असेल तर आपण सुरुवात करत असतानाच पहिले ग्रंथाची पूजा करत असतो, कारण हा ग्रंथ खूप जास्त दिव्य ग्रंथ आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण जर आपण साधारण सेवा करणार असाल, जसं तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय किंवा गुरुचरित्राचा 18वा अध्याय असे एखादा अध्याय जर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही नक्कीच मोबाईलचा आधार घेऊन किंवा मोबाईलमध्ये बघून सुद्धा या अध्यायांचं वाचन करू शकतात। जर तुम्हाला सगळे नियम पाळून आणि संकल्पयुक्त पारायण जर करायचं असेल तर तुम्हाला ग्रंथ हा लागणारच। मोबाईलवर बघून तुम्ही हे पारायण करू शकत नाही। जर एखादा मंत्र असेल, एखादा स्तोत्र असेल किंवा एखादा श्लोक असेल, जर तुम्हाला तो येत नसेल तर तुम्ही नक्कीच मोबाईलमध्ये सर्च करून तो मंत्र किंवा स्तोत्र म्हणू शकतात। तर बघा मंडळी, माझा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर जेव्हा मी नवीन सेवा करायला सुरुवात केली, म्हणजे आधी मी लग्नाच्या आधी सुद्धा मी स्वामींची थोडीफार जशी जमेल तशी सेवा करायचीच, आणि मी खरंच मान्य करते की आता मुलांमुळे आणि जसं फॅमिली लग्न झाल्यानंतर जसं फॅमिली चेंज होते तर माझी बरीचशी सेवा खूप जास्त कमी झाली आहे। पण त्यातून मी नेहमी प्रयत्न करत असते की थोड्याफार प्रमाणात तरी माझ्याकडून सेवा व्हावी। असाच एक प्रयत्न मी केला होता की बघा, कुठलीही सेवा छोटी असो की मोठी असो, पण आपण जी त्या सेवेमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच ती सेवा स्वामींना मान्य असते। फक्त आपला भाव महत्त्वाचा असतो। म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की जर तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय, 15वा अध्याय किंवा इतर कुठलाही एखादा अध्याय तुम्हाला वाचायचा असला तर तुम्ही मोबाईलच्या आधारे वाचू शकता, किंवा तुम्हाला एखादा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हणू शकतात। पण पूर्ण पारायण जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर ते मोबाईलच्या आधारे करणं ठीक नाही, कारण ग्रंथाची पूजा करणं ही सुद्धा या पारायणामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं। माझा अनुभव मी तुम्हाला सांगत होती। तर स्वामींची सेवा करायची आहे हा विचार करून मी ठरवलं की रोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा आपण एकदा एक माळ स्वामींची करायची। तसेच आपला जो तारक मंत्र असतो तो सुद्धा किमान एक वेळा तरी म्हणायचाच। तर जेव्हा सुरुवातीला मला येत नव्हतं त्यावेळेस मी मोबाईलमध्ये सर्च करून आणि मग म्हणायची। तर जसं 2-3 दिवस कंटिन्यू केल्यानंतर बराचसा माझ्या पाठ होऊन गेलं होतं,
पण मग तरी सुद्धा काही चुकायला नको म्हणून मग मी थोडासा मोबाईलचा आधार घ्यायची. पण संध्याकाळच्या वेळेस एक वेळा मी अशीच तारक मंत्र म्हणायला बसली आणि मोबाईलची चार्जिंग माझ्या जेव्हा पूजेला बसण्याच्या आधी मी चेक केलं, मोबाईलची चार्जिंग फक्त 4% होती. तर मला हे कळून चुकलं की आता 4% मध्ये माझं काही होणार नाहीये. तर म्हणूनच मग मी मोबाईल काही घेतला नाही. पण मग नंतर म्हटलं की आपलं पाठ आहे, मग फक्त जेवढं लागतंय तेवढंच आपण तिथे बघू आणि मोबाईल ऑफ करून ठेवू. म्हणूनच मग मी मोबाईल साईडला ठेवला. पण ज्या वेळेस मी एक माळ करून झाल्यानंतर मोबाईल जेव्हा ओपन करून बघितला तर मोबाईलला डायरेक्ट 30% चार्जिंग होती. तर मला असं वाटलं की माझ्या बघण्यामध्येच थोडंसं काही गोंधळ झाला असेल, म्हणून म्हणजे मोबाईलला चार्जिंग असेल पण माझं काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल असं मला भास झाला असेल असं मला वाटलं. मग मी खूप आनंदाने ते तारक मंत्र वगैरे म्हणून घेतला. पण पूजा झाल्यानंतर स्वामींना मुजरा करून पूजा झाल्यानंतर जेव्हा मी उठले आणि लगेचच जेव्हा 5 मिनिटांनी पूजा होऊन उठल्यानंतर जेव्हा मोबाईल ऑन करून बघितला, कारण माझ्या डोक्यामध्ये ते होतंच की नाही इतका असं गैरसमज तर माझा होणार नाही, कारण मी पूजेला बसण्याआधी चेक केलं होतं तर 4% होती. तर मग मी नंतर जेव्हा परत चेक केलं तर परत 4% वरच ती चार्जिंग होती. तर खरंच म्हणजे अजूनही मला विश्वास पटत नाही की खरंच माझा तो भ्रम होता की काही स्वामींचा चमत्कार होता. आता असो, पण माझ्याकडून ती सेवा स्वामींनी करून घेतली असंच मी म्हणेल. तर नक्की तुम्ही सुद्धा जर अशा काही तुम्हाला सेवा करायच्या असतील आणि तुम्हाला जर ते काही येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये बघून नक्कीच करू शकता. फक्त आपला भाव, प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते की आपला भाव हा शुद्ध असावा आणि पूर्ण मनापासून केलेली भक्ती ही तुम्ही कोणत्याही प्रकारे करा. जसं मी तुम्हाला आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की नामस्मरण ही एक अशी सेवा आहे की जी तुम्ही कधीही कुठेही करू शकता. तर ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल पारायण करण्याची तर मी तरी माझ्याकडून सांगेल की आता केंद्रामध्ये इतकं सुंदर वातावरण असतं आणि सामूहिकरित्या पारायण केलं जातं. तर ह्या पारायण करत असताना तिथलं जो वातावरण असतं ते इतकं सुंदर असतं आणि आपण जरी पहिल्यांदा करत असलो पारायण तरी सुद्धा ते सामूहिकरित्या होतं. तर आपल्याकडून कुठलीही चूक होत नाही आणि चूक झाली तरी ती आपल्याला माफ असते, कारण आपण ते साक्षात महाराजांच्या सानिध्यात करत असतो. आणि हा एक सुंदर अनुभव तुम्ही नक्की घ्या. कारण एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगते की दत्त जयंतीच्या या पिरियडमध्ये केंद्रामध्ये इतकं सुंदर वातावरण असतं. आयुष्यात एकदा तरी माणसाने हा अनुभव घ्यावाच असं मी तुम्हाला विनंती करते. आणि या काळामध्ये जी स्वामींची सेवा केली जाते केंद्रामध्ये खूप लोकांना अक्षरशः स्वामींचा साक्षात्कार होत असतो. तर एकदा हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.